चेटकी. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 5. तिला एकटीला पाहताच आई म्हणाली, हे काय एकटीच आलीस? हे दोघं कुठं आहेत? त्या दोघांना भूक नाही. तू तू जेवणार आहेस का? हो. रखमा वाढ ग हिला, आम्ही सगळे मागून बसू. सोनाली टेबलापाशी बसली. रखमाने ताट तयार करून आणून तिच्या पुढे ठेवलं. पोळी भाजी, नारळाची चटणी, वाटीत आंब्याचा जॅम. सर्व पदार्थांना छान चव होती. छान झालं आहे हं सगळं, सोनाली म्हणाली. रखमा काहीच बोलली नाही. तुम्ही खूप वर्ष आहात नाही ते? हो. आणि मला तुम्ही कसलं म्हणतेस? नुसतं रखमा म्हण. आपलाही उल्लेख रखमाने एकेरी केला आहे तिच्या ध्यानात आलं. पण त्यात नवल काय होतं? आपल्या आईला सुद्धा ही रखमा सुनबाई म्हणते. बरं रखमा तर खूप वर्ष आहेस नाही ते? हो. सोनालीच्या लक्षात आलं ही जेवढ्याच तेवढं बोलणारी बाई आहे. निदान आपल्याशी तरी तशी वागते आहे. काहीही करून तिला बोलतं करायलाच हवं. इथल्या सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती. इथल्या घटना. हो. त्या दुसऱ्या घराचा विषय काढला की खासच हिचं तोंड उघडणार. आज सकाळी मी समुद्रावर गेले होते ना. येता येता वाटेत त्या दुसऱ्या घरापाशी थांबले होते. तिच्याकडे रखमाची पाठ होती. पण रखमा एकदम स्तब्ध झाली. त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून आहे. सोनाली बोलतच राहिली. मनाशी म्हटलं बघावं तरी जवळून, म्हणून व्हरांड्यात चढले. रखमा पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती. व्हरांड्यात घोट्याच्या वर जाईल इतकी रेती सजली आहे. एवढी रेती कशी काय आली कुणास ठाऊक. खिडकीतून आत पाहायचा प्रयत्न केला, पण सगळी काच धुरकटलेली. काही दिसेच ना आतलं. म्हणून टॉवेलने काच साफ केली आणि आत पाहिलं. रखमा वळली होती. तिच्याकडे पाहत होती. चेहरा जरासा चमत्कारिक झाला होता. सोनाली बोलायची थांबली. रखमा काय बोलते काय करते ते तिला पाहायचं होतं. तिची उत्सुकता जरा ताणली जाऊ दे, काही बिघडत नाही. मग पुढे सांगा ना, काय केलंस? करणार काय? जवळ कॅमेरा होता. खोल्यांच्या खिडक्यातून फोटो घेतले. किती जुनी मांडणी आहे नाही? रखमा बोलली तेव्हा तिचा आवाज एकदम खाली आला होता. दार उघडलंच नाही ना? खिडकी उघडली नाहीस ना? रखमाचा आवाज इतका ताणलेला होता की त्या प्रश्नांनी सोनालीच्या अंगावर सरसरता काटाच आला. नाही, काच पुसण्याव्यतिरिक्त मी कशाला हातही लावला नाही. तेवढं तरी शहाणपण शिल्लक होतं म्हणायचं. रखमाचा आवाज तिखट होता. आता मात्र सोनालीला खरा राग आला. रखमा, मी कालपासून पाहते आहे. दुसऱ्या घराचा विषय काढला की सगळे असे बिचकतात, मला इशारे देतात, पण प्रत्यक्षात सांगत नाहीत. रखमा, मी काय आता लहान बाळ आहे का? सोनाली, मी तुला एवढंच सांगणार आहे, ते घर वाईट आहे. आता मला कोणतेही प्रश्न विचारू नकोस. कशाचंही उत्तर देणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगते, ते घर चांगलं नाही, वाईट आहे, फार फार वाईट आहे. सोनालीच्या ध्यानात आलं, रखमाशी वाकडात गेलं तर तिच्याकडून काहीच माहिती मिळणार नाही. तिचा विश्वास संपादन करायला हवा. एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती. दांडेकर घराण्याच्या भल्याखेरीज रखमाच्या मनात इतर काहीही नव्हतं. आणि दांडेकरांच्या कडच्यांचाही रखमावर संपूर्ण विश्वास होता. नाहीतर असं सगळं घर तिच्या हाती देऊन ते परगावी राहिलेच नसते. ठीक आहे रखमा, सोनाली जराशी हसत म्हणाली. आता मला निदान एवढं तरी सांग. शेवटी आजी अगदी थकली होती ना? अजिबात नाही. कुणी सांगितलं तुला? नाही, कुणी सांगितलं नाही. पण बाबा आता 58 वर्षाचे झाले, तेव्हा आजी 70च्या पुढे नक्कीच असणार. किती होती वयाने? 75, 80? 75च्या आगेमागे असतील. मग अशी एकट्याने आडगावी सुद्धा नाही, वनवासातच म्हणून का राहत होती? वेळ काय सांगून येते का? त्यांच्या त्या मुक्त्यार होत्या की नाही? रखमाने उलट प्रश्न केला खरा, पण तिचा आवाजच सांगत होता की ही केवळ भलावण आहे, खरं उत्तर नाही. सोनालीच्या लक्षात एक गोष्ट आली नाही. कदाचित खरं उत्तर सांगण्यासारखं नसेल. मला एक सांग, शेवटी बरेच दिवस आजारी होत्या का? अजिबात नाही. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चांगल्या ठणठणीत होत्या. मग शेवट आला तरी कशाने? हार्ट अटॅक?
मला तुमचं शास्त्र समजत नाही सोनाली. एकाएकी गेल्या एवढं खरं, आणि त्यानंतरही तू इथे एकटीच राहते आहेस? हो, एकटीच्या एकटी, सर्व वाडीवर एकटीच्या एकटीच. हो, पण भीती नाही वाटत? माणसाला सगळ्याची सवय होते, भीतीची सुद्धा सवय होते. त्या वाक्याने सोनाली चपापली. रखमाने 4 शब्दातच खूप काही सूचित केलं होतं. कदाचित त्या शब्दात आणखी प्रश्नांना आमंत्रण सुद्धा असेल. पण त्यांचं बोलणं तिथंच थांबलं. बाहेरून बोलण्याचे आवाज आले. लगोलग बाबा, रघुमामा आणि आई स्वयंपाकघरात आली. रखमाने त्या तिघांची पानं घेतली. सोनालीचं जेवण झालं होतं. 5-7 मिनिटं थांबून ती उठली, हात धुवून बाहेर आली. व्हरांड्यात खुर्च्या होत्या, गारवाही होता. तिथलीच एक खुर्ची घेऊन सोनाली तिथे बसली. बाबा, रघुमामा, रखमा सगळ्यांच्या बोलण्यातून एक अंतप्रवाह वाहताना जाणवत होता. ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार ऐकताच रघुमामाची शीघ्र आणि तीव्र प्रतिक्रिया, ती दुसऱ्या घरापाशी गेली होती हे ऐकताच रखमाचे घाईघाईचे प्रश्न, दारखिडकी उघडलीच नाहीस ना, आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची नाराजी. त्यांच्या मनात त्या घराबद्दल शंका, भीती, तिरस्कार अशा भावना होत्या, आणि त्या रास्त होत्या. कारण तिला स्वतःलाच एक लहानसा पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता. वर्षानुवर्ष बंद असलेल्या घरात ते सावकाश बंद करून घेतलं जाणारं दार. कदाचित तिच्या भल्यासाठीच ते काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील. पण त्यांना माहीत नव्हतं, त्या रहस्यमय प्रदेशात जाणारं दार तिच्यासाठी क्षणमात्र किलकिलं उघडलं होतं, आणि दारापलीकडच्या कहारी जगाचा एक थरारक स्पर्श तिला आधीच झाला होता. मागच्या खोलीतून त्या पोपटाचा कर्कश आवाज आला. मिठू, मिठू, काय हवं, काय हवं? इतका अनपेक्षितपणे की सोनाली दचकलीच. रखमाने बहुतेक पिंजऱ्यावरचा कपडा काढला असावा. आजीचा एकमेव वारसा. या वाडीवर एकट्याने राहणारी ही आजी, एक कोड्यात टाकणारं व्यक्तिमत्व. भीतीची सुद्धा सवय होते. रखमा म्हणाली होती, बाबांच्या अल्बममध्ये आजीचा फोटो नक्कीच असेल, पाहायला हवा. कितीतरी मैत्रिणी कोकणातल्या आपल्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असत. आल्यावर आंबे, फणस, करवंद खाल्ल्याची मिठास वर्णनं करीत असत. पण बाबांनी तिला एकदाही कोकणातल्या आजीकडे नेलं नव्हतं की कुणाबरोबर पाठवलं नव्हतं. अर्थात प्रत्येक सुट्टीत ते सर्व कुटुंबासह कोठे ना कोठे जातच असत. तेव्हा बाळपणात डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन, नवीन परवलीचे शब्द असं काहीही तिने अनुभवलं नव्हतं. आता इथली परिस्थिती पाहता एक नवीनच शंका तिच्या मनात उद्भवली होती. कदाचित मुद्दामच तर बाबांनी तिला वाडीवर आणलं नसेल. वास्तविक आईचं माहेर श्रीवर्धन होतं, म्हणजे तिचं आजोळच. तिथेही ती आली नव्हती. बाबा, आई, आजी, रघुमामा या सर्वच मोठ्या माणसांचा असा एखादा कट होता की काय? तिला स्वतःच्याच विचारांचं हसू आल्याखेरीज राहिलं नाही. एकदा मन वाहवत जायला लागलं की त्याला आवरता येत नाही हेच खरं. त्याबरोबर हेही खरं होतं की वाहवत जायला मनाला एक धक्काही बसला होता. तिघांची जेवणं होऊन ते बाहेर व्हरांड्यात आले. रघुमामाने सोनालीच्या शेजारची खुर्ची घेतली. तुला जरा बोर होत असेल ना सोने, त्याने विचारलं. ती काय उत्तर देणार? अजून आल्याला 24 तास सुद्धा झाले नाहीत मामा, ती म्हणाली. तेही खरं म्हणा, पण इथे सारखं मागे काय असलं तरच कंटाळा येत नाही. तुला कंटाळा आला तर सांग. का, काही सांगायचा विचार आहे का काय? नाही, रघुमामा हसत म्हणाला. तुला घेऊन श्रीवर्धनला जाईन. माझीही तिथे काही ना काही कामं असतातच. तुला तेवढाच बदल. रघुमामा खुर्चीवरून उठला. बाहेर माणसं कितीही कामसो असोत, तो जरासा हसत म्हणाला, इथे वाडीला आलं की सगळे आळशी होतात. मी आत्ता जरा पडणार आहे. तुझा काय विचार आहे? माहीत नाही, मी इथेच थांबते. ठीक आहे. रघुमामा आत गेला. बाबाही वर गेले असावे. स्वयंपाकघरातून आई आणि रखमाचे आवाज येत होते. सोनाली खुर्चीवरून उठली. खालच्या मजल्यावरचं स्वयंपाकघर, हॉल हे तिनं पाहिलं होतं. रखमाची खोली वरची होती.
शेजारची खोली उघडीच होती. सोनाली खोलीत जाताच पोपटाचा कर्कश आवाज आला. मिठू, मिठू, काय हो, काय हो? त्याचा हा अचानक आलेला आवाज जरा अस्वस्थ करणारा होता. सोनालीने पिंजऱ्याकडे पाहिलं. पितळी तारांच्या पिंजऱ्यात पोपट होता. मधल्या दांडीवर अगदी रुबाबात बसला होता. मान वाकडी करून सोनालीकडे पाहत होता. मिठू, मिठू, तो पुन्हा ओरडला. खोलीतलं सामान संमिश्र होतं. काही उंच पाठीच्या टणक उशांच्या खुर्च्या होत्या. काही ट्युब्युलर फ्रेमच्या वेताच्या खुर्च्या होत्या. एका टिपॉयच्या टॉपमध्ये हस्तिदंती नक्षी होती, तर एक काचेच्या टॉपचा होता. अनौपचारिक बैठकीची, गप्पा गोष्टींची खोली. भिंतीला पुस्तकांचं कपाट होतं. पुस्तकांचा संग्रहही संमिश्र होता. खालच्या कप्प्यात सार्थ भगवद्गीता, सटीप ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता रहस्य, पातंजली, योगशास्त्र इत्यादी धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ होते. त्याच्या वरच्या कप्प्यात सुरस ग्रंथमालिकेची पुस्तकं ओळीने लावलेली होती. त्याच्या वरच्या कप्प्यात फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या काळातल्या कथा, कादंबऱ्या होत्या. त्यानंतर मात्र नवीन भर पडलेली दिसत नव्हती. तिथेच एका कप्प्यात स्केचिंग पॅड होतं. वेगवेगळ्या नंबरच्या पेन्सिली होत्या. तिने पानं चाळून पाहिली. आत काही काही रेखाटनं होती. व्यक्तिगत संबंध असलेली ही पहिलीच वस्तू होती. स्केचिंग पॅड आणि पेन्सिली घेऊन ती एका आरामखुर्चीत बसली. पॅड खूपच जुनं होतं. कागदांच्या कडा पिवळ्या पडल्या होत्या. तिने पानं चाळून पाहिली. शाळकरी मुलाने काढलेली चित्र. तिची जराशी निराशाच झाली. सर्व पानं डोळ्यांखालून घालण्यासाठी तिने पानं फर्र आवाज करून हाताने फिरवली. आत कोणत्या तरी 2 पानात घालून ठेवलेला तो कागद खाली पडला. सहज कुतूहलाने तिने तो उचलून घेतला. कागदाची घडी घातलेली होती. ती घडी उघडताच आतलं चित्र समोर आलं. चित्र पाहता पाहता तिला जाणवलं की चित्रातली ही इमारत ओळखीची वाटते. मग तिच्या ध्यानात आलं, ते चित्र त्या दुसऱ्या घराचं होतं. सागराच्या बाजूचा दर्शनी भाग दाखवला होता. तशा रेषा प्रमाण यथातथाच होतं, पण इमारत ओळखता येत होती. आणि मग तिने ते चित्र जरा बारकाईने पाहिलं. पाहता पाहता तिच्या अंगावर काटाच आला. कारण वरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक डोळा बाहेर पाहत आहे असं दाखवलं होतं. एक डोळाच फक्त. भुवया, त्याखाली पापण्या आणि त्याखाली डोळा. सर्व डोळा काळा आणि मध्यभागी पांढरं बुबुळ. तिने कागदाची एकदम घडी केली. सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसलं होतं. आणि खूप वर्षांपूर्वी कुणातरी मुलाला त्या घरातनं काहीतरी बाहेर पाहत आहे असं दिसलं होतं. आपल्या परीने त्याने तो प्रसंग चित्रित केला होता आणि कागदाची घडी घालून लपवून ठेवला होता. कदाचित आजवर कुणाच्याही नजरेस पडला नसेल. इतक्या वर्षानंतर कदाचित तीच ते चित्र प्रथम पाहत असेल. पॅड कपाटात ठेवताना सोनालीचे हात कापत होते. भाग 5 समाप्त. चेटकीण, लेखक नारायण धारप, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.